हाय हॅलो नमस्कार सर्व गोड ताईंना, दादांना, काकांना आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे। आज मी सकाळी 7 वाजल्यापासून व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि व्हिलेज लाईफस्टाईल माझी कशा पद्धतीची आहे ते सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारपर्यंत मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे आणि इथून पुढचे येणारे व्हिडिओ हे गावाकडचेच असणार आहेत। जर तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा। तर सकाळी झोपेतून उठल्याबरोबर बाहेर यायचं आणि बाहेरच्या पाठीमागचं अंगण आणि समोरचं अंगण हे पूर्णपणे आपल्याला झाडून घ्यायचं आहे आणि हे काम न चुकता दररोज करायचं। तर तुम्ही पाहू शकतात, जर दारामध्ये जर झाडं असतील ना, खूप सारे पानं पडतात आणि अशा पद्धतीने जर आपण साफसफाई जर नाही केली तर मग फ्रेश वाटत नाही। आंघोळीच्या अगोदर अशा पद्धतीने मी पूर्णपणे अंगण झाडून घेत असते आणि त्यानंतरच मग आंघोळ करत असते, कारण की पूर्ण डस्ट हा शरीरावरती बसलेला असतो झाडू मारल्याच्या नंतर। त्यामुळं हे कामं हे अगोदर करून घ्यायचे। त्यानंतर इकडं पाहू शकतात, झाडलोट झाली की लगेच मग पाण्याचा सडा मारून घ्यायचा आहे। इथं आपण स्वयंपाक करतो त्यामुळं मग मी येथे पाण्याचा सडा मारून घेतलेला आहे। तर आपल्या गीर गाईचं दूध काढलेलं आहे आणि गाई थोडीशी आजारी असल्यामुळं आज दूध थोडंसंच दिलेलं आहे। तर इकडे साईडला आता दूध गरम करून घेतलेलं आहे। तर चला आपण सकाळ सकाळ आता मस्तपैकी चहा घेऊया। त्यानंतर इकडं पाहू शकतात, उद्या इडली डोसा बनवायचा आहे त्यामुळे येथे मी तांदूळ भिजू घातलेले आहेत। 4-5 घंटे हे तांदूळ भिजून द्यायचे आणि त्यानंतरच मग मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहेत। तर आपण शेतामधून एकदम कवळी आणि लुसलुशीत अशी ही भेंडी आणलेली आहे। शेतामधलं काय शूट घेतलेलं नाही कारण की वेळ होईल त्यामुळं। आणि इकडं नाश्त्यामध्ये आपण तरी पोहे बनवलेले आहेत। मस्त असे आपले हे पोहे तयार झालेले आहेत आणि इकडं पहा झणझणीत असे आपण तरी बनवलेली आहे। तर चला आपण आता प्लेटमध्ये पोह्यावरती आपण आता ही तरी अशा पद्धतीने टाकायची आहे आणि त्यानंतर पहा मस्त असा कवळा कांदा कट करून घेतलेला आहे। त्यावरती थोडसा फरसाण टाकायचं आहे, थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी मिरची आणि त्यानंतर हे पोहे मिक्स करून मस्त असा हा नाश्ता बनवलेला आहे। तर सर्वांचा सकाळ सकाळ नाश्ता करून झाला त्यानंतर माऊली आणि साहेब काही कामानिमित्त बाहेर चाललेले आहेत। तर त्यांना सर्वात आधी आपण आता बाय करूया आणि त्यानंतर मग आपण आपल्या कामाला लागूया। तर दररोजचे न चुकणारे कामं आपले हे चालूच असतात। तर मस्त असे आता मी येथे फ्रेश झालेली आहे। तर आता फुलं घेण्यासाठी गार्डनमध्ये आलेले आहे। तर फुलं घेऊया आणि त्यानंतर आपण देवपूजा करून घेऊया। तर तुम्ही पाहू शकतात, मस्त अशी आपली ही देवपूजा झालेली आहे। ओम, तुला कुरडई खायची? हां, तर सारे सदस्य आता गरम गरम कुरड्या खाणारे ताटावर करून देते। हां, नको? तुम्ही नारळ पाणी पितात का? पिया मग। निघलं ग्लासवर, निघलं 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 आणि ते फुटलेलं होतं का पहिलं? खराब आहे थोडं। पोट धुतलं का? नाही नाही धुतलं ना? मला आता द्या। तुला घरचं प्यायचं का? तेच नाही पोट दुखलं आता? किती काम मी देतच नाही तर नाश्त्या बरोबर देतो। हां, आता सवय लागेल। आता नाही पोट दुखायला लागलं, थोडं थोडंच देत जायचं। तुला नको पी ना। किती राहिलेत आता? नाही, अजून येतो 7-8। तू मध्ये 2-3 दिवस पिलीच नाही, पी ना। बाबच कामात होते। नको, मला उपास आहे। मग काय नाही होत। मी झुटं नसते पित, नारळ पाणी झुटं नसते पित। झुटं नाही केलं मी ओमचं पेन पी। थोडं तिला पहिलेच विचारलेलं, नाही म्हणली। वैष्णव तुला आवडत नाही? तिला मलाही खायची, मलाही त्याला नाहीच आहे तर काय खायचे? हे मोठं दिसतंय बरं का नारळ, याच्यात जास्त पाणी निघेल वरती अजून 2 मोठे मोठे है ना?
ते आता उंच झाड गेलंय ते हाताला तरी येईन का आपल्या. पहिले असं यायचं. हा बाबा नारळाची पेड़ मध्ये ऊपर चढत आहे. उपर चढत येतं. एक पत्ता फेकून लगेच खाली येईल. फुल भरलेलं आहे ना. किती पांढरं शुभ्र दिसतं आतमध्ये. मला पिऊन घेतात. हा, पे बाबा आता फुले भरले राहिले का त्याच्यात. नंतर पे जल्दी अर्ध. थांब आई तू पहिले पे. तर अशा पद्धतीने माझं व्हिलेज लाईफस्टाईल आहे आणि या व्हिडिओचा आपण आता एंड येथेच करूया. परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.